नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत। प्रेक्षकांनो, पार्थला अवॉर्ड मिळालेला आहेत आणि त्याचं सगळं क्रेडिट तो न कळत काव्यालाच देतो, पण हे काव्याला माहीत नसतं। आणि इकडे आपण बघणार आहोत की जीवा प्रॉन्स खातो का प्रेमासाठी, आणि हे नंदिनीला खोटं वाटतं, त्यामुळे आता खूप सारा गोंधळ होणार आहेत। चला तर प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। आणि आता इकडे नंदिनी, सुरुवातीला आपण बघतो की नंदिनी जीवावर चढून तिच्या आनंद निवासला निघून जाते आणि जीवा बिचारा त्या चिठ्ठीकडेच बघत असतो। तेवढ्यात गुड्डू पाठीमागनं येतो आणि म्हणतो, गेला का नंदिनी भाऊजी? जीवा म्हणतो गेला, आणि मागे वळून बघतो त्या गुड्डूला ओरडतो, म्हणतो कुठं गेला होता तू निघून? आणि गुड्डू म्हणतो की ते हमरा पार्सल आला होता ना। आणि जीवा म्हणतोय की ती मला आता बडबड करून गेलीस म्हणून तू माझ्यासाठी दारू घेऊन आलायस तू, पण मी अजिबात दारू पिणार नाहीये। आणि जीवा त्या पिशवीत हात घालून बघतो मग, आणि त्याला म्हणतो की बघू कुठली आणली आहे। आणि इकडे जीवाने हात घातल्यावर त्याला काहीतरी टोचतो। तो गुड्डू म्हणतो की क्या हुआ, चाटा चोटला? आणि जीवा पण आता त्याच्याच भाषेत बोलतो आणि म्हणतो की अरे काटा चोटला, अरे काटा टोचला रे, त्याला काटा टोचला असं म्हणतस, त्याला काय आणलंय? आणि इकडे गुड्डू म्हणतो की कोबली कोबली, ते अशा राहता ना कोबली। आणि जीवा विचार करतो आणि म्हणतो की ब्रॉन्झ कोबली, जीवा विचार करतो झिंगा गुड्ड्या, आणि त्याला म्हणतो की गुड्ड्या तुझ्या हातची कोबली म्हणजे कोळंबी। जीवा म्हणतो की सगळ्यात आधी मीच खाणार। जीवा म्हणतो की आता बायकोसाठी काय पण नाही, आता बायकोसाठी वेडे पण। आणि आता इकडे स्वतः मानिनी काकूच अस्वस्थ असतात, त्यांना काहीच सुचत नाही, कारण आता पार्थला अवॉर्ड मिळणार की नाही या भीतीतच त्या देवासमोर प्रार्थना करत असतात। आणि तेवढ्यात त्यांना फोन येतो आणि आता इकडे बघा त्याचा व्हिडिओ कॉलच आलेला असतो, त्यामुळे त्या रिसीव्ह करतात आणि म्हणतात की बोल पार्थ, काय झालं? इकडे पार्थ प्रेक्षकांना उदास बसलेला असतो, तो म्हणतो की काय झालं काय सांगू? मानिनी काकू अजूनच अस्वस्थ होता, त्या म्हणतात की काय झालं सांग ना असा चेहरा का पडला आहे तुझा? पार्थ म्हणतो की मागच्या वेळेस तर अवॉर्ड मला मिळालं होतं, या वर्षीच्या नॉमिनेशन लिस्ट मध्ये माझं नाव होतं। पार्थ म्हणतो की मला वाटलं मला मिळेल अवॉर्ड, टॉप 30 मधून टॉप 20 मध्ये येईल पण। आणि इकडे पार्थने अजूनच मानिनी काकूंची धाकधूक वाढवलेली असती, त्या बिचारा अजून टेन्शन घेता आणि म्हणतात की पण काय, बोल ना पार्थ। त्याला विचारतात की नाही मिळालं का अवॉर्ड? मानिनी काकू म्हणतात ठीक आहेत ना, एवढं काय? त्या बिचारा म्हणतात की तू उगाच हिरमसून जाऊ नकोस। त्या म्हणतात की हे बघ पार्थ, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं होतं त्यानंतर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, एवढं सगळं होऊन सुद्धा तू उत्तम काम करतोयस, आणि हे सगळं त्यांना कसं माहिती असेल? त्यामुळे तू सोडून दे, तू नको विचार। आणि तिकडे आता पार्थ त्यांना त्याला हसू राहत नाही प्रेक्षकांनो, आणि हे मानिनी काकूंच्या लक्षात येतं। मग मानिनी काकू विचारतात तू हसतोयस का? आणि पार्थ म्हणतो की कारण, तो म्हणतो की मी तुला फसवलं आहे। आणि पार्थ अवॉर्ड समोर धरतो आणि म्हणतो की टिंग, हे बघ अवॉर्ड मिळालं आई। आणि बघा मानिनी काकूंना खूप आनंद होतो, ते म्हणतात की पार्थ तुला मिळालं अवॉर्ड, तू मला फसवलंस, तू घरी ये, तुला फटकेच देते मी आता। इकडे मानिनी काकूंना खरंच खूप आनंद झालेला असता, त्यामुळे तुला फटके नाही, आणि त्याला छान असे फ्लाइंग किस देतात। तिकडनं पार्थही त्यांना फ्लाइंग किस देतो आणि मानिनी काकू शेवटी त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात। इकडे मानिनी काकू काय रे मेला, म्हणजे माझी प्रार्थना आणि काव्याच्या शुभेच्छा दोन्हीही फळाला आल्या। आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की हो विक्रमला किती आनंद होईल, तू करून दाखवलं पार्थ। आणि पार्थ म्हणतोय की त्यांचं काय, अशा 6 ट्रॉफ्या आहेत त्यांच्याकडे। मानिनी काकू म्हणतात की त्यांचं काय, तू तशा 8 मिळवशील, कळलं? मानिनी काकू म्हणतात की चला आता देवा पुढे साखर ठेवते, पार्थ तुला काय हवंय दुपारी जेवायला? त्या म्हणतात की सांग, तुझ्यासाठी चमचमीत काहीतरी करते, तुला हवं ते। पार्थ म्हणतो की नाही आई, लंच नंतर बघूयात, कारण आता मला बरीच कामं आहेत, रात्री आल्यावर सेलिब्रेट करूया। आणि तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात आई काही काव्य आली आहेत, पण पार्थला काही बोलायचं नसतं, बहुतेक त्याने फोन ठेवून दिलेला असतो, असो। आणि इकडे आता पार्थ त्या अवॉर्डला किस करतो आणि म्हणतो की मला अवॉर्ड मिळणार हे सांगणाऱ्या फक्त काव्याच होतं। आणि पार्थ बसलेला असतो प्रेक्षकांनो, आणि तो म्हणतो की ह्या वर्षीचा अवॉर्ड मला मिळेल का? आणि बघा पाता ही काव्य आहे ना तिथे खिडकीमध्ये बसलेली असते आणि म्हणते की अवॉर्ड तर फक्त
देशमुखांच्या बोक्यालाच मिळेल. आणि पार्थ म्हणतो की तिच्याजवळ येऊन हे बघा काव्या. आणि तेवढ्यात काव्या म्हणते की हे बघा देशमुख, तुम्ही मला काहीच बोलू शकत नाही. मी एकही नियम मोडलेला नाहीये. काव्या म्हणते की आपलं काय ठरलंय, मी खोलीत येणार नाही. मग मी खोलीत न येता खिडकीत तर बसू शकते ना मी. मग आता ही काव्या आहेत ना तिच्या बोकडीशी बोलते आणि म्हणते की काय ना बोकडी, काळ्या कुठ्या अंधारात आपल्याला जेव्हा काहीच दिसत नसतं तेव्हा एक व्यक्ती आपल्यासाठी दिवा घेऊन उभी असते. मग ते आपणच ठरवायचं अंधारात कुडत बसायचं की काळजवा बनून उडत उडायचं. पार्थ तिच्याकडे बघून म्हणतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. काव्या म्हणते की न लढता हरायचं नसतं, न चालता मागे फिरायचंही नसतं. अभ्यास केला होता ना, पेपर दिला आहे ना, मग भीतीने मरत मरत बसायचं की पाठ थोपटून ते हसायचं, हे तुम्हीच ठरवा बोकुडी. आणि पार्थ म्हणतो की तुम्हाला खरंच वाटतंय की ह्या वर्षीचा अवॉर्ड मलाच मिळेल. काव्या म्हणते की देशमुख, तुम्हाला जर हा अवॉर्ड नाही मिळाला तर या जगात कोणाला काही मिळणार न मिळण्यावर माझा विश्वासच उडून जाईल. काव्या म्हणते की खरंच. काव्या म्हणते की तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण तुम्ही माझं इन्स्पिरेशन आहात देशमुख. पार्थ तिच्याकडे बघतच नाही आणि फक्त बोलत असतो आणि म्हणतो की खोटं बोलतायत तुम्ही. पार्थ काव्या म्हणते की माझे खोटं बोलायचे दिवस गेले. आता मी जे काही बोलते आहेत ना ते अगदी नितळ निखळ खरंच. काव्या म्हणते की तुम्हाला सांगू, मला अभ्यास करून कधी कंटाळा आला, खूप खूप प्रश्न पडले, मला अगदी नकोसा झाला ना अभ्यास की मी तुमच्याकडे बघायचे. माझ्या डोक्यात एकच विचार यायचा की हा माणूस थकत कसा नाही, ह्या माणसाला एका जागी स्वस्त बसतात येत नाही, ह्या माणसाला कधी धापच लागत नाही. काव्या त्याला म्हणते की याचं कारण काय माहितीये, तुमच्या कामावर असलेलं नितांत प्रेम. जसं एखाद्या मुलाचं त्याच्या प्रेयसीवर असतं, एखादा कवी तेव्हा त्याच्या कवितेवर भरभरून बोलू शकतोस ना, तसं भरभरून तुम्ही एका गोष्टीबद्दल बोलू शकता. तुमची दगड माती विटा, तुमची ब्ल्यूप्रिंट. जितक्या असोशिएने लोक लाखो रुपये खर्च करून फेमस डेस्टिनेशन बघायला जातात, साईट इन्फेक्शन करताना तुमचा तोच उत्साह असतो पार. बघितलाय ना मी तुम्हाला. काव्या म्हणते की एखाद्या आवडत्या मुलीच्या सहवास एखादा मुलगा जेव्हा खुलतो ना, तसे तुम्ही असतात तुमच्या क्लायंट समोर प्रेझेंटेशन देताना. काव्या म्हणते की बघितलं आहेत ना मी, हे सगळं माहितीये मला. आणि अशा माणसाला अवॉर्ड मिळणार नसेल तर त्या अवॉर्डचा फॉल्ट आहे. पार्थ तिला विचारतो की तुम्ही कधी एवढं नोटीस केलं. काव्या म्हणते की तीच तर गंमत आहे. काव्या म्हणते की हो, मुली सुद्धा मुलांना ऑब्झर्व करत असतात, त्यांचंही मुलांकडे लक्ष असतं, पण ती कळत नाही. अशी ती खिदी हसत असते. काव्या म्हणते तेच तर आर्ट आहेत ना, आर्ट. आणि परत हसायला लागते. काव्या म्हणते की म्हणूनच सांगते देशमुख, आजपर्यंत खरंच खूप कष्ट केले आहेत तुम्ही, घाम गाळत आजवर इथपर्यंत पोहोचला. आणि त्या प्रश्नांसमोर फक्त तुमचे आनंद अश्रू झुकू शकतील आणि जे उद्या अवॉर्ड मिळाल्यावर तुमच्या डोळ्यात असतील देशमुख. काव्या म्हणते की म्हणूनच सांगते, उद्याची पहाट तुमची आहे, उद्याचा सूर्य तुमचा आहे. आणि इकडे पार्थला सुद्धा रडायला येतं. तेवढ्यात काव्या त्याचे अश्रू पुसायला जाणार आणि म्हणती पार्थ तुम्ही, तेवढ्या ती हात मागे घेते. आणि इकडे आता पार्थ काव्या उठून गेल्यानंतर त्या जागेवर हात ठेवतो. आणि हे सगळं पार्थला आठवत असतं प्रेक्षकांनो, जेव्हा आता त्याला तो अवॉर्ड मिळाला ना, त्यावरनं हे सगळं त्याला आठवलेलं असतं. आणि तेवढ्यात काव्या इकडे मानिनी काकूंकडे येते आणि म्हणते की आई चहा घेणार. तेवढ्यात मानिनी काकू की म्हणते काव्या चहा नाही, तुझ्या बोक्याला अवॉर्ड मिळाला आहे. काव्या म्हणते की काय म्हणालात. मानिनी काकू म्हणतात ग त्याला अवॉर्ड मिळालंय, आत्ताच त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. आणि प्रेक्षकांना या दोघींना खूप आनंद झाला असा. त्या आनंदाच्या भरात सासू सुना एकमेकींना मिठी मारतात. आई अहो, माझा टॉप 30 मध्ये असणारा आर्किटेक्ट बोका आता टॉप 20 मधला आर्किटेक्ट बोका झाला आहे. आणि बघा मानिनी काकू आणि ह्या काव्या दोघी आनंदाने फुगड्या देखील घालत असतात. आणि इकडे ही काव्या तिच्या बोकुडीला घेते आणि म्हणते की बोकुडी, कळलं का तुला, आपल्या बोक्याला अवॉर्ड मिळालं. तेवढ्यात ही रम्या सुद्धा नाचत येते आणि म्हणते की मामी कळलं का तुला, आपल्या पार्थला अवॉर्ड मिळालं. मानिनी काकू म्हणतात की हो त्याचा फोन आला होता. रम्या म्हणते की हो ग्रेट, आज ना त्याला मी लंचला बाहेर घेऊन जाईल, त्याला माझ्याकडनं पार्टी देईल, मस्त मस्त एन्जॉय करू आम्ही. तेवढ्यात काव्या सुद्धा तिच्या बोलण्यावर हसते. त्यामुळे रम्या म्हणते की हसायला काय झालं. काव्या म्हणते की नाही म्हणजे पार्थना जर बाहेर जेवायला जायचंच असेल तर त्यांच्या आई बरोबर जातील की ते, तुझ्यासोबत वेळ घालवायची काय गरज आहे रम्या. रम्या म्हणते की
त्याने माझ्यासोबत वेळ घालवलाय म्हणून त्याला हे अवॉर्ड मिळालेत, कळलंय का तुला? रम्या म्हणते की तुझ्या या फडतूस बोक्यामुळे नाही. रम्या म्हणते की अनेक प्रोजेक्टवर आम्ही एकत्र काम केलं आहे, मेहनत केलीये म्हणून त्याला हे अवॉर्ड मिळत आहे. आणि रम्या म्हणते की आज मीडिया समोर तो हे सगळं सांगेल. रम्या मीडिया समोर म्हणते, त्यामुळे मानिनी काकू म्हणतात की मीडिया. तेवढ्यात वसू आत्या तिथे येतात आणि म्हणतात की अगं चल रम्या, मीडियाचे लोक एव्हाना तिथे पोहोचले असतील. वसू आत्या म्हणतात की काय आहे ना, मला आज ऑफिसला यावंच लागणार आहे, विक्रम नाही येत ना इंडियामध्ये. आणि वसू आत्या रम्याला म्हणतात की तुला सुद्धा यावंच लागणार आहेत का ऑफिसमध्ये, कारण पार्थच्या यशामध्ये तुझं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, हो की नाही? आणि ही ऐकवणूक फक्त आणि फक्त काव्यासाठी असते ना प्रेक्षकांनो. वसू आत्या रम्याला म्हणतात की चल निघूया. आणि रम्या जाता जाता काव्याला म्हणते की आणि आता इकडे नंदिनी खूप दिवसांनी आनंद निवासला आलेली असते, त्यामुळे इथल्या ताई म्हणतात की नंदिनी ही आपल्या आनंद निवासची अकाउंटची फाईल आहे. ती म्हणते की आपले फंड संपत आले. नंदिनीला हे ऐकून शॉक होते. ती म्हणते की अगं असं कसं होईल, मार्च एंड पर्यंत होते ना. त्या म्हणतात की अगं साने आजी आहेत ना, त्यांना अर्जंटमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन होतं. शिवाय तू काढलेली मेडिकल पॉलिसी सुद्धा 1 आठवड्यापूर्वीच संपली, त्यामुळे मला फंडातले पैसे खर्च करावे लागले. आणि त्या अजून म्हणतात की अगं हो, तो केतन आहेत ना, तो 12 वर्षाचा मुलगा. नंदिनी म्हणती हो हो, सायन्स एक्झिबिशन मध्ये त्याचं मॉडेल पहिलं आलं. हे ऐकून नंदिनीला आनंदच होतो, त्यामुळे शेवटच्या फेरीसाठी मला त्याला दिल्लीला पाठवावं लागलं आणि त्याच्याबरोबर स्टाफचा एक माणूसही पाठवला, त्यामुळे त्या दोघांचा खर्च. तेवढ्यात नंदिनी म्हणते अगं नाही नाही नाही, इट्स ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय आहे, खूप दिवसांनी मी इथे आली आहेत ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेटच नाहीत माझ्याकडे, खूप दिवसांनी आले. मला असं वाटतं की 15-16 डिसेंबर. आणि लगेच त्यांना तो प्रसंग आठवतो. त्या म्हणतात का इट्स ओके, 16 डिसेंबर नंतर तू कशात न जातेस ना, त्याची कल्पना आहेत मला. त्यातली ती म्हणते की पण आता सगळं ताणू नका ना, जीवा दादा त्या ब्लॉक्सवर काय जादू करतो आहे ती बघून मी तर एकदम फ्लॅटच झाली आहे. आणि त्या म्हणतात अगं तो अंघोळीचा व्हिडिओ. तेवढ्यात हे दोघे एकमेकींना टाळी देतात आणि म्हणतात की हो ना, पण यावर मात्र नंदिनी आता चिडते. नंदिनी म्हणते की जीवा दादाच्या ब्लॉगवर चर्चा करण्यापलीकडे दुसरी कामं नाही आहेत का तुमच्याकडे? नंदिनी चिडल्यामुळे सगळेजण शांत होतात. नंदिनी त्यांना म्हणते की जा आणि आपापली कामं करा, हे घ्या. नंदिनी तिला म्हणते की तू का थांबलीस, तुला कामं नाहीये? ती म्हणती हो आहे ना, पण अगं पण तुझा राग शांत केला नाही म्हणून गेली ना, तर माझं कामात लक्ष लागणारच नाही. आणि ती म्हणते की हे बघ, हे घे पाणी. तिकड्यात पाणी पिल्यानंतर नंदिनी म्हणते की आय एम सॉरी, माझी चिडचिड झाली. ती म्हणते की ठीक आहे ना ताई, यांना तर जीवात आता फक्त व्हिडिओ मधनं भेटतो, पण तुला तर रोजच निभायचं असतं ना. नंदिनी म्हणते ते जाऊ दे, तुझी लग्नाची तयारी कशी सुरू आहे? ती म्हणते की कालच लग्नाचा बस्ता केला, पुढच्या आठवड्यात लग्न आहे. नंदिनी म्हणते की अरे वा. नंदिनी तिला म्हणते की काही लागलं तर हक्काने मला सांग, संकोच करू नको अजिबात. ती म्हणती सांगू ना. नंदिनी म्हणती सांग ना. ती म्हणती काही नाही ग, तुला तर माहिती आहेत ना माझे आई वडील नाहीयेत, गावाकडून काका काकू येणारच आहे, पण तसं कोणी नातेवाईक नाहीये ग. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की त्यांना माझ्या सुखाची काळजी आहे, त्यांनी माझं कन्यादान करावं असं मला वाटतं आहे. तू आणि जीवा दादा माझं कन्यादान कराल ना, माझ्या लग्नासाठी जोडीने बसाल ना. पण हे ऐकून मात्र आता नंदिनीला टेन्शन येतं. म्हणजे तिच्या मनात जी घालमेल चालू आहेत ना प्रेक्षकांनो, कधी हो कधी नाही, यावरनं म्हणते आहे मी. ती म्हणते की ताई सांग ना, बसाल ना. इकडे हा गुड्डू आता प्रॉन्स बनवतो आहे आणि जीवा तिकडनं कुकर घेऊन येतो आणि म्हणतो की हे गुड्डू म्हणतोय की सासूबाईंनी चावल दिला. जीवा म्हणतो की काय, तय्याबली झोपला होता म्हणून सुमडीत घेऊन आलो. जीवा म्हणतो की मला सांग तुझी प्रॉन्स कढी कुठवर आली आहे? गुड्डू म्हणतो की हो गई, तुम्ही फक्त चावर परोसायला लागा. गुड्डू म्हणतो की जीवा भैया, मला असं वाटतंय की तुमची प्रॉन्स कढी खूप फेवरेट आहेत. तो म्हणतो की काफी उत्साहित दिसत आहात तुम्ही. आणि जीवाला आठवतं की सासू विचारत होती की जेवायला कोळंबी भात करू की ती वेगळ्या पद्धतीची प्रॉन्स कढी असते ती करू मी. नंदिनी चिडते आणि म्हणते की काय चाललंय तुझं, जीवांना प्रॉन्सची अलर्जी आहे हे जीवाला आठवतं. इकडे जीवा म्हणतो की अरे प्रॉन्स तर माझं जीव की प्राण आहे आणि आज प्राण गेला तरी मी प्रॉन्स खाणारच. आणि गुड्डू त्याला म्हणतो की तुम्ही चावल परोसा. आणि बघा चावल परोसल्यानंतर त्याच्यावर प्रॉन्स देतो. आणि इकडे आता गुड्डूला माहितच नसतं की त्याला
अलर्जी आहेत म्हणून. आणि जीवा खाणार तेवढ्यात म्हणतो की हे प्रॉन्स खाणं तुझ्या जीवावर बेतू शकते जीवा. आणि जीवा म्हणतो की अरे लोकप्रेमात युद्ध जिंकतात, तू प्रॉन्स खाऊ शकत नाही. तो म्हणतो की हो म्हणून काय होईल, थोडीशी अलर्जी ना, ठीक आहेत ना. आणि बघा आता इकडं तेवढा तिकडे तो जीवा प्रॉन्स खातो आणि इकडे नंदिनीच्या हातनं ग्लास खाली पडून तो फुटतो. तेवढ्या तिथल्या ताई येते आणि म्हणतात की नंदिनी काय झालं. ती म्हणते की अगं काही नाही, ग्लास तुटला. ते म्हणते की ग्लास तुटणं चांगलं नसतं ना, असं म्हणतात की आपल्यावर संकट येतात. आणि ती म्हणते की अगं नाही ग, ग्लास तुटला ना म्हणजे नंदिनीवरचं संकट ते दुसरीकडे गेलं, म्हणजे चांगलंच तर झालं ना. नंदिनी म्हणते काय तुम्ही, या सगळ्या अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धांना तुम्ही खत पाणी घालत बसू नका. नंदिनी म्हणते की रेखाताई सीमा आता काकूंना सांगून त्या काचा उचलून घ्या. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आता जीवाला ते प्रॉन्स खाऊन ना खूप खूप त्रास होतो, त्याला खोकला येतो, त्याला खाज येते. गुड्डू म्हणतो की क्या हुआ जीवा भैया. गुड्डू म्हणतो की तब्येत ठीक तो आहे ना. जीवा म्हणतो की हा जीवाची खरंच तब्येत बिघडलेली असते. तो फक्त गुड्डूला म्हणतो की तो खाओ खाओ खा. आणि जीवा गुड्डूला म्हणतो छान झालं रे. आणि गुड्डू म्हणतो की नाही जीवा भैया, तुम्हाला तर घाम आलेला आहे. जीवाला एवढा त्रास होतो प्रेक्षकांनो तरी तो प्रॉन्स खातच असतो. खाज येते, घाम येतो, अक्षरशः त्याला अस्वस्थ देखील वाटायला लागतं. जीवा गुड्डू म्हणतो की कुछ तकलीफ आहे का जीवा भैया. आणि इकडे आता मानिनी काकू बसलेले असतात. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि म्हणते की आई ऐका ना, आपल्या आशाताईंनी ना बाजारातनं खूप छान गाजरं आणलेली आहेत. देशमुखांची एवढी चांगली बातमी कळली आहेत आपल्याला, तर मग माझी अशी इच्छा होती की मी स्वतः माझ्या हाताने हलवा बनवेल गाजराचा पार्थसाठी. इकडे काव्या म्हणते की काव्या म्हणते की मी करेन आणि नंतर अभ्यासाला बसेन, ठीक आहे. इकडे मानिनी काकू उदास असतात. तेवढ्यात काव्या म्हणते की आई काय झालंय. त्या म्हणतात की काव्या पार्थ काही बोलला नाहीत, पण रम्या आणि वसुंताईंकडनं कळलं की ऑफिसमध्ये मीडिया येणार आहे, सगळे पत्रकार वगैरे. काव्या हसते आणि म्हणते की अहो आई असं काय करता, चांगलंय की पत्रकार येणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पार्थना आता एवढं घवघवीत यश मिळालं आहे, त्यावरती प्रश्न विचारतील ना पत्रकार त्यांना. तुमच्या यशाबद्दल आम्हाला सांगा, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. ह्या सगळ्याबद्दल बोलणंच होईल, त्यांच्यात चांगलं कव्हरेज मिळेल. मानिनी काकू म्हणतात अगं त्या पत्रकारांनी जर त्याच्या यशाबद्दल कामाबद्दलच विचारलं तर काहीच हरकत नाही, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण चुकून त्या पत्रकारांच्या प्रश्नांचा रोख वेगळीकडे गेला ना तर प्रॉब्लेम आहे. काव्या म्हणते की एक मिनिट शांत व्हा आणि मला आधी सांगा तर काय म्हणायचं आहे तुम्हाला. मानिनी काकू म्हणतात की हे बघ, 16 डिसेंबरला तू आणि नंदिनी जेव्हा घर सोडून गेल्यात ना तेव्हा दुसऱ्या दिवशी सगळे पत्रकार आले होते आणि त्यांनी ना नको ते प्रश्न विचारलेत अगदी घाणेरड्या भाषेत. त्यामुळे ना पारचा अचानकपणे त्याच्या स्वतःवरचा ताबा सुटला होता. ती पत्रकार तेव्हा म्हटली होती की अहो तुमच्या सुनेला आणि लेकाला लफडं करताना लाज नाही वाटली आणि त्या लफड्याबद्दल बोलताना आम्हाला कशाला लाज वाटेल. तेव्हा पारचा आपण रोज बघितला होता, तो बोलला होता की जोरात ओरडून शटाप. आणि त्यातला पत्रकार म्हणतो की चला रे, हे सो कॉल्ड बिझनेसमॅन प्रत्येक गोष्ट डील म्हणूनच बघतात. ते म्हणतात की काय सांगता, ही सुद्धा या भावाभावांची डील नसेल. पार त्यांच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की निघा.